नमस्कार. आज आपण पाहणार आहे वर्ल्ड जॉग्राफी मधला नेक्स्ट चॅप्टर रॉक्स म्हणजे खडक. खडकाचे प्रकार किती आहे, प्रत्येक खडकाची विशेषता काय आहे आणि प्रत्येक खडकाचं गुणधर्म काय आणि त्यांची निर्मिती कशी झाली, ह्या सर्व बाबी आज आपण पाहणार आहे. चला तर मग पाहू खडक हा चॅप्टर वर्ल्ड जॉग्राफी मधला. सर्वात पहिला प्रश्न, खडक म्हणजे काय? खनिजाच्या मिश्रणास खडक असे म्हणतात. लक्षात घ्या, खनिज जे आहे आपले मिनरलच्या मिश्रणास खडक असे म्हणतात. आणि जो खडक अभ्यास करण्याचं शास्त्र आहे त्याला पेट्रोलॉजी असं म्हणतात. काय म्हणतात? खडक अभ्यास करणाऱ्या शास्त्रास पेट्रोलॉजी. खडकाचे 3 प्रकार असतात. कोणते आहे ते माहिती आहे, आपण लहानपणीपासून शिकत आलोय. अग्निजन्य खडक, दुसरा आहे स्तरित खडक आणि तिसरा आहे रूपांतरित खडक. अग्निजन्य खडक म्हणजे काय होते? तिन्ही खडक पाहू आपण. पहिले पाहू आपण अग्निजन्य खडक म्हणजे काय होते. जेव्हा नाही का ज्वालामुखी होते, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, जसा ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याच्यातून मॅग्मा बाहेर येते आणि हा मॅग्मा जेव्हा वर येते त्याला म्हणतो आपण लावा. ठीक आहे, हा लावा पसरते आणि त्या लाव्यापासून काय बनते? अग्निजन्य खडक. म्हणजे ज्वालामुखीच्या निर्मिती कुठून होते याची? तर ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निघणाऱ्या लाव्हापासून अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. दुसरा आहे स्तरित खडक. स्तरित खडक म्हणजे खडकाची झीज होऊन गाळाच्या संचयनाने. स्तरित खडक कसा तयार होते? मग गाळाच्या संचयनाने, गाळाचे निक्षेपण होऊन गाळाच्या संचयनापासून काय तयार होते? स्तरित खडक. आणि तिसरा आहे रूपांतरित खडक. पहा, जेव्हा नाही काय टेम्परेचर, प्रेशर यांचं नाही काय, हे दोघं जण टेम्परेचर आणि प्रेशर हे जेव्हा नाही का अग्निजन्य आणि स्तरित खडकाचे रूपांतरण नवीन खडकामध्ये करते. पहा, अग्निजन्य आणि स्तरित खडकाचे रूपांतरण काय झालं? नवीन खडकामध्ये. आणि कारण काय? टेम्परेचर आणि प्रेशर मुळे. ठीक आहे, त्याला काय म्हणते? तर रूपांतरित खडक. समजलं असं 3 खडक. आता पाहू एक एक डीप मध्ये. सगळ्यात पहिले अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकाची विशेषता आताच पाहिली आपण. काय? ज्वालामुखी उद्रेकापासून निर्मिती होते. जर ज्वालामुखी उद्रेकापासून निर्मिती होते तर 2 गोष्टीच्या संबंधित लक्षात ठेवायचं आहे. हा प्राथमिक खडक आहे आणि सर्वात प्राचीन खडक. जर तुम्हाला विचारलं प्राथमिक खडक कोणता आहे तर अग्निजन्य खडक, आणि प्राचीन खडक कोणता आहे तर कोणता? अग्निजन्य खडक. मला सांगा, हा खडक ज्वालामुखी उद्रेकापासून बनलेला आहे, म्हणजे अग्नीपासून बनलेला आहे, त्याच्यात जीवाश्म आढळून काय? बिलकुल नाही, कोणतंच याच्यात जीवाश्म आढळत नाही. पण एक विशेषता आहे अग्निजन्य खडकाची, बहुमूल्य धातू आढळते. सोने, चांदी, निकेल, क्रोमिनियम हे सगळं अग्निजन्य खडकात आढळते. त्याच्यानंतर याची एक विशेषता आहे, सर्वात कठीण आहे हा. ठीक आहे, पहा 5 विशेषता लक्षात ठेवायचं आहे. निर्मिती झाली ज्वालामुखी उद्रेकाच्या लावा रसापासून. प्राथमिक खडक आहे आणि सर्वात प्राचीनही आहे. अग्निजन्य खडक असल्यामुळे त्यात जीवाश्म आढळत नाही आणि बहुमूल्य धातू आढळते. सोने, चांदी, निकेल, क्रोमियम. आणि सर्वात कठीण आहे अग्निजन्य खडक. याचे 2 टाईप पडते, अंतर्निर्मित आणि बाहेर निर्मित. अंतर्निर्मित अग्निजन्य खडक जेव्हा नाही का मॅग्मा आतमध्येच थंड होतो आणि स्फटिके स्पष्ट असते त्याला म्हणते अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. मॅग्मा कुठं थंड होते? आतमध्येच. याचं एक्झाम्पल आहे ग्रेनाइट, गॅब्रो. ठीक आहे, अंतर्निर्मितचं. बाहेर निर्मितचं, लाव्हा बाहेर थंड होतो. एक्झाम्पल आहे याचं बेसॉल्ट खडक. तुम्हाला जर विचारलं ग्रेनाइट, गॅब्रो, बेसॉल्ट हे कशाचे एक्झाम्पल आहे तर हे आहे अग्निजन्य खडकाचे. आणि त्याच्यातही विचारलं तर ग्रेनाइट आणि गॅब्रो हे अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचे एक्झाम्पल आहे आणि बेसॉल्ट बाहेर निर्मित अग्निजन्य खडकाचा एक्झाम्पल. त्यानंतर अजून हे पाहिलं, बेसॉल्ट खडक आहे बाहेर निर्मित अग्निजन्य खडक. आता वा अंतर्निर्मितचे अजून प्रकार पडते 5. लॅकोलिथ, बॅथोलिथ, लॅपोलिथ. एक आहे लॅकोलिथ, दुसरा आहे बॅथोलिथ, तिसरा आहे लॅपोलिथ आणि तिसरा आहे 5वा आहे फॅकोलिथ. ठीक आहे, पहा लॅकोलिथ, लॅपोलिथ,
बॅथोलिक, फोकोलिथ आणि डाईक आणि सील. तर एक एक पाहू आपण. सगळ्यात पहिले डाईक कशाला म्हणते. जेव्हा मॅग्मा नाही काय उभ्या भेगामध्ये थंडा होतो त्याला म्हणते डाईक. सील म्हणजे काय होते, जेव्हा मॅग्मा आडव्या भेगामध्ये थंड होतो त्याला म्हणते सील. त्यानंतर लॅकोलिथ म्हणजे काय होते, जेव्हा मॅग्मा कमी खोलीवर थंड होतो, असा घुमटासारखा दिसतो. जेव्हा मॅग्मा जास्त खोलीवर थंड होतो त्याला म्हणते बॅथोलिक आणि कमी खोलीवर झाला तर लॅकोलिथ. लॅपोलिथ, मॅग्मा उथळ भागात थंड होतो, आकार आहे कब्बशी सारखा. डाईक म्हणजे मॅग्मा जेव्हा उभ्या भागामध्ये थंड होतो त्याला म्हणते डाईक. सील म्हणजे जेव्हा मॅग्मा आडव्या भागामध्ये थंड होतो त्याला म्हणते सील. लॅकोलिथ कमी खोलीवर थंड, घुमटासारखा आकार. बॅथोलिक जास्त खोलीवर थंड. लॅपोलिथ कब्बशी सारखा आकार, उथळ भागात थंड. त्यानंतर हे बघा फॅकोलिथ. मॅग्मा वलीय पर्वताच्या अपनीती आणि अवनीती भागात थंड. अपनीती म्हणजे पर्वताचा, वलीय पर्वताचा वरचा भाग आणि अभिनीती म्हणजे वलीय पर्वताचा खालचा भाग. फॅकोलिथ. ठीक आहे, 5-6 प्रकार पाहिले आपण. डाईक, सील, लॅकोलिथ, बॅथोलिक, लॅपोलिथ आणि फॅकोलिथ. ठीक आहे. त्यानंतर अग्निजन्य खडकाचे जर रासायनिक गुणधर्मानुसार प्रकार पाहिले तर येथे ऍसिडिक रॉक आणि बेसिक रॉक. ऍसिडिक रॉक म्हणजे ज्यामध्ये सिलिकाचं प्रमाण 65% पेक्षा जास्त आहे आणि बेसिक रॉक म्हणजे सिलिकाचं प्रमाण 40% आहे. आता सिलिकाचं प्रमाण ज्याच्यात 65% आहे म्हणजे ऍसिडिक रॉक मध्ये, तर ऑब्व्हियसली त्याचा विस्तार काय होईल, कमी होईल. हा पातळ राहते तर पातळ मॅग्मा राहते, तर बेसिक रॉकचा काय होते, विस्तार जास्त होते. त्याच्यानंतर ऍसिडिक रॉक मध्ये लोह आणि ॲल्युमिनियम असते 20% आणि बेसिक रॉक मध्ये मॅग्नेशियम आणि आयरन असते 20%. ऍसिडिक रॉकचं एक्झाम्पल आहे ग्रॅनाइट गॅब्रो आणि बेसिक रॉकचा आहे बेसॉल्ट. ठीक आहे. सिलिकाचं प्रमाण 65% पेक्षा जास्त कशात असते, ऍसिडिक रॉकमध्ये, आणि बेसिक रॉकमध्ये 40% असते सिलिकाचं प्रमाण. विस्तार कोणाचा कमी आहे, तर ऍसिडिक रॉकचा, आणि बेसिक रॉकचा विस्तार काय जास्त आहे. ठीक आहे. म्हणून आपलं जे बेसॉल्ट खडक महाराष्ट्र पठार बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे, हा अग्निजन्य खडक आहे, बेसिक खडक आहे. ठीक आहे. बाह्य निर्मित खडक आहे. याचे 4-5 टाईप पडून जाते. घनताही जास्त आहे त्याची आणि ऍसिडिक रॉकची घनता काय राहते, कमी राहते. चला समोर जाऊ. हे कम्प्लीट पाहिलं आपण अग्निजन्य खडक. त्यानंतर आहे स्तरित खडक. आताच पाहिलं आपण, जेव्हा एखाद्या खडकाची झीज होते आणि खडकाची झीज होऊन गाळाचे संचयन झाले तर त्याला म्हणतात स्तरित खडक. आता ऑब्झर्व करा, स्तरित खडक गाळाच्या संचयनापासून बनलेला आहे, तर ऑब्व्हियसली याच्यात जीवाश्म आढळते आणि याच्यामध्ये कोळसा आणि खनिज तेल सापडते. तिथं सोनं, चांदी, निकेल, क्रोमिनियम अग्निजन्य खडकात, आणि स्तरित खडकात काय सापडते, कोळसा, खनिज तेल, कारण याच्यात काय जीवाश्म आढळते. पहा, हे झालं खडकाची झीज होऊन. पण नाही काय, हिमानी संचयनापासून म्हणजे बर्फाच्या संचयनापासून जो खडक स्तरित खडक बनते त्याला टिलाइट म्हणते. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. पहा, खडकाची झीज होऊन गाळाचे संचयन झालं तर स्तरित खडक, आणि असा स्तरित खडक जो कशापासून बनलेला आहे, हिमानी संचयनापासून बनलाय, त्याला म्हणते टिलाइट खडक. ठीक आहे. याचे 3 प्रकार पडते, यांत्रिकी, जैविक आणि रासायनिक. यांत्रिकीमध्ये 2 याचे एक्झाम्पल आहे, वालुकामय खडक आणि लोयस. जैविक मध्ये कोळसा, चून खडक, पीठ. रासायनिक मध्ये जिप्सम, सॉल्ट रॉक, सेल खडी. तर पहा, तुम्हाला असं विचारते, खालीलपैकी स्तरित खडकाचे एक्झाम्पल कोणते, वालुकामय खडक, लोयस, कोळसा, चून खडक, पीठ, जिप्सम, सॉल्ट रॉक, सेल खडी, हे सगळे स्तरित खडकाचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर पहा, जेव्हा अग्निजन्य आणि स्तरित खडकाचे रूपांतरित खडक म्हणजे काय होते, जेव्हा अग्निजन्य आणि स्तरित खडकाचे रूपांतरण नवीन खडकामध्ये होते, कारण काय, टेम्परेचर आणि लाव्हारूसचा त्याच्यावर परिणाम होते अग्निजन्य आणि स्तरित खडकात, आणि नवीन खडक तयार होते, त्याला कोणता खडक म्हणते, रूपांतरित खडक. आपण काही एक्झाम्पल पाहू, हे पेपरमध्ये विचारते. काय काय पाहू आपण.
अग्निजन्य कोणत्या कोणत्या अग्निजन्य खडकापासून रूपांतरित खडक बनले तर पहा. ग्रेनाइटवर टेम्परेचर आणि प्रेशरचा प्रभाव पडून बनते नीस. बेसॉल्टवर परिणाम होऊन बनते सिल्ट रूपांतरित खडक. आणि गॅब्रो पासून बनते सर्पेटाईन. 3 लक्षात ठेवा. ग्रेनाइट पासून नीस, बेसॉल्ट पासून सिस्ट आणि गॅब्रो पासून सर्पेटाईन. ठीक आहे. त्यानंतर स्तरित खडकापासून कोळशापासून बनते, हे तर लक्षात राहते, ग्रॅफाइट येते. डोलामाइट चुनखडीपासून बनते संगमरवर. वालुकाश्मय पासून बनते क्वार्टसाइट. आणि एक आहे रोल पासून बनते स्लेट. पहा, ग्रेनाइट अग्निजन्य खडक कोणते आहे? ग्रेनाइट, बेसॉल्ट आणि गॅब्रो. ग्रेनाइट पासून बनते नीस, बेसॉल्ट पासून बनते सिस्ट, गॅब्रो पासून बनते सर्पेटाईन. कोळसापासून बनते ग्रॅफाइट हिरे. चुनखडी पासून बनते संगमरवर. वालुकाश्मय पासून बनते कार्डसाइट आणि रॅले पासून बनते स्लेट. त्यानंतर काही रूपांतरित खडकही आहे जे रूपांतरित खडकात रूपांतरित होते. स्लेट बनते फायलाइट पासून, फायलाइट बनते सिस्ट. ठीक आहे. तर असो एवढं आहे. त्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉइंट पहा, तुम्हाला जर विचारलं पृथ्वीच्या वायुमंडळात सर्वात जास्त वायू कोणता आढळते तर नायट्रोजन. ठीक आहे. वायुमंडळात नायट्रोजन सर्वात जास्त. ठीक आहे, 78%. त्यानंतर पण तुम्हाला जर विचारलं पृथ्वीच्या अंतरंगात म्हणजे क्रस्ट मध्ये किंवा खडकात प्रमुख घटक कोणते असते तर लक्षात घ्या, ऑक्सिजन मागच्या वर्षी विचारलेला प्रश्न आहे. ऑक्सिजन सर्वात जास्त 47, सिलिकॉन 28, देन ॲल्युमिनियम 8%, देन आयरन 4%, देन कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम 9%. तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, फक्त पृथ्वीच्या अंतरंगात किंवा खडकामध्ये प्रमुख घटक कोणता असते तर ऑक्सिजन, सिलिकॉन. ओके, ह्या 2 गोष्टी जरी लक्षात राहिल्या तरी जोड्या लावा मारता येते. मागच्या वर्षी जोड्या लावा विचारल्या होत्या. आपण पाहिले खडकाचे प्रकार 3 कोणते? अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित. अग्निजन्य म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकापासून, स्तरित खडक म्हणजे गाळाच्या संचयनापासून. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून होते अग्निजन्य, गाळाच्या संचयनापासून होते स्तरित खडक, आणि देन रूपांतरित खडक कशापासून होते? या दोघांवर जेव्हा टेम्परेचर आणि प्रेशरची जेव्हा प्रक्रिया होते तेव्हा रूपांतरित खडक, नवीन खडक तयार होते. त्याच्यानंतर अंतर्निर्मितचे आपण खतरनाक टाईप पाहिले, डाईक, सील, लॅकोलिथ, बॅथोलिक, लॅपोलिथ आणि फेकोलिथ. ठीक आहे. असो एवढा हा चॅप्टर आहे. याच्या बाहेरचं एकही प्रश्न पेपरमध्ये येत नाही याची गॅरंटी. 13 मिनिटाचं लेक्चर आहे. ऐकून घ्या. थँक्यू.